नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे। स्कूल बस अपघाताची बातमी कानी पडताच काळीज कसं पिळवटून निघतं। आपली लहानगी सुद्धा रोज या स्कूल बसनं प्रवास करतात। आपल्यालाही त्यांची काळजी वाटायला लागते। काय उपाययोजना करता येतील हे अपघात रोखण्यासाठी यावरच आज आपण चर्चा करणार आहोत। आमच्या या विशेष कार्यक्रमात महिंद्रा मॅक्झिमो VX मिनी व्हॅन प्रस्तुत स्कूल सुरक्षा सप्ताह या विशेष कार्यक्रमात। राज्यातील सर्वच शहरातील लाखो विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणारी स्कूल बस आणि त्यांची सुरक्षा हा नेहमी सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलाय। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा अवलंबून असते ती वाहन चालकांवर। कसा होईल विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकारक? कधी मिळणार विद्यार्थ्यांना सुरक्षित स्कूल बस असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झालाय। आजची नवी पिढी म्हणजे उद्याचं भविष्य आहे असं आपण मानतो, पण या भविष्याच्या सुरक्षिततेबाबत आपण जागृत आहोत का? साधं स्कूल बसचं किंवा रिक्षाचंच उदाहरण पाहू। हे आपल्याला दिसत नाही का, की माहीत असूनही आपण डोळेझाक करतो? अशामध्ये एखादा अपघात झाला तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही। पालक पाठवतात बरोबर, पण कसं कधी वाहन चालक पण दारूचे नशेत असतात, काय गॅरंटी देऊ शकत नाही। हे अपघात थांबणार तरी कसे असा प्रश्न पडणं साहजिक आहे। अपघाताची बातमी पाहताना आपला जीव हळहळतो, मात्र त्यापासून आपण बोध काहीच घेत नाही। दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या कच्च्या बच्च्यांना असुरक्षित रिक्षामध्ये कोंबून शाळेत पाठवतो। याबाबत पालक वर्गाला जाग येणार तरी कधी? बरेचशा बसला जाळ्या वगैरे लावलेल्या नाहीत, ज्या विंडोतून मुलं हात बाहेर काढणार नाही आणि अतिरिक्त मुलं कोंबली जातात बसमध्ये। खाली मुलं खेळत असतात, स्कूल बस स्पीडमध्ये येते, स्पीडमध्येच ती कुठेतरी थांबते आणि मुलांना अक्षरशः जनावरांसारखं खेळत उतरलं जातं, हे आम्ही डोळ्याने बघतो। पालकांइतकीच महत्त्वाची जबाबदारी स्कूल बस आणि रिक्षा चालकांची आहे। परिवहन खात्यानं घालून दिलेल्या नियमांचं पालन त्यांनी करायला हवं। शाळा आणि संस्था चालकांनी आपल्या स्तरावर या स्कूल बस आणि रिक्षांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे। अपघात झाल्यावर गाडी चालकाची चूक असल्याचं सांगून शाळा हात झटकते आणि वाहन मालक सुद्धा। स्कूल बस सुरक्षेबाबत सुप्रीम कोर्टानं काही गाईडलाईन घालून दिल्या आहेत, मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही याची न शाळा दखल घेते न वाहन मालक। पालकांनी मात्र आपल्या पाल्यांसाठी स्कूल बस निवडताना सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स बाबत आग्रही राहायला हवं। घरापासून शाळा दूर अंतरावर असल्यानं मुलांना बस किंवा रिक्षातून पाठवणं अपरिहार्य आहे, मात्र त्याबाबत सर्वांनी सजग राहून आपापल्या कर्तव्याचं पालन केलं तर गमभन गिरवणारी नवी पिढी सुरक्षित राहील। विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन स्कूल बस संबंधात सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स घालून दिल्यात। काय आहेत त्या गाईडलाईन्स पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। व्हॅनमधून मुलांना हात डोकं बाहेर काढता येणार नाही म्हणून ग्रिल किंवा खिडकीवर सुरक्षा रॉड बसवावेत। गाडीमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी। मुलांसाठी फर्स्ट एड किट गाडीत असणं बंधनकारक आहे। मुलांना गाडीत सुरक्षित बसण्याची सोय असावी। स्कूल बस दुरून ओळखता येईल अशा पद्धतीची गाडीची रंगसंगती असावी। स्कूल बस आणि त्यांचे होणारे अपघात पाहता पालकांची चिंता दूर करण्यासाठी महिंद्रा मोटर्सनं विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी एक अगदी आगळी वेगळी अशी स्कूल व्हॅन बाजारात आणली आहे। कोणती आहे ही व्हॅन पाहूयात। एरवी आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना स्कूल व्हॅन सुरक्षेच्या बाबतीत सगळेच पालक चिंताग्रस्त असतात, मात्र त्यांची ही चिंता आता काही प्रमाणात का होईना कमी होणार आहे, कारण महिंद्रानं विद्यार्थ्यांचा हा प्रवास सुखकारक करण्यासाठी बाजारात आणली आहे ही महिंद्राची नवीन स्कूल व्हॅन। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मौज मजेचा नवा सोबती। महिंद्रानं कोर्टानं घालून दिलेल्या गाईडलाईनची पूर्तता करत या व्हॅनची निर्मिती केली आहे।
ही गाडी पाहताच ती स्कूल व्हॅन असल्याची जाणीव होते. या गाडीत 8 विद्यार्थी अगदी आरामात बसतील अशी या गाडीची सिटिंग अरेंजमेंट आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांचं दप्तर ठेवण्यासाठी गाडीत विशेष सुविधा आहे. गाडी वळणं घेताना मुलं पडू नयेत यासाठी व्हर्टिकल बार सुद्धा या गाडीत आहेत. ज्याच्यामध्ये बऱ्याचशा सेफ्टी फीचर्स देण्यात आलेले आहेत. विंडोजना ग्रिल आहे. या गाडीमध्ये फायर एक्सटिंग्विशर देण्यात आलेला आहे. दोन्ही दरवाजांना चाइल्ड लॉक देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना गाडी आपलीशी वाटावी यासाठी व्हॅनमध्येच मुलांचे आवडते कार्टून लावण्यात आलेत. मुलांच्या वॉटर बॅग्स, टिफिन बॉक्स लटकवण्यासाठी वेगळी सोय गाडीत आहे. गाडीला चुकून अपघात झाला तर गाडीला पुढे क्रॉच ट्रक लावण्यात आलाय आणि बाजूला इम्पॅक्ट बीम लावण्यात आलेत. या गाडीला मजबूती देते ती या गाडीचे मोनोकॉक चेसी. या अगदी नवीन पद्धतीच्या चेसीमुळे गाडीला स्थिरता आणि अधिक मजबूती मिळाली आहे. अशा पद्धतीच्या चेसी फक्त महागड्या गाड्यांमध्ये पाहायला मिळतात. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही चेसी गाडीत लावण्यात आली आहे. त्याचबरोबर गाडीला स्लायडिंग डोअर लावण्यात आलेत, त्यामुळे मुलांना गाडीत चढण्यासाठी मदत होते. चालत्या गाडीत हे दरवाजे उघडू नयेत यासाठी गाडीला चाइल्ड लॉक लावण्यात आलेत. सुरक्षेच्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे. शाळा सुटल्यानंतर आपला मुलगा कुठपर्यंत पोहोचला याची माहिती घेण्यासाठी या गाडीत अगदी आगळं वेगळं उपकरण लावण्यात आलंय. त्या उपकरणाचं नाव आहे सेफ आय. या उपकरणाच्या मदतीनं पालक त्यांच्या पाल्याच्या क्षणाक्षणाच्या हालचालींचा व्हिडिओ थेट त्यांच्या मोबाईल फोनवर किंवा टॅबवर पाहू शकतात. GPS इनेबल जो कॅमेरा आहे ज्याच्यामध्ये एक डायनॅमिक व्हिडिओ शूटिंग असतं, ज्याची विशेषता अशी आहे की जो तुम्ही कुठूनही म्हणजे घरनं, ऑफिसमधनं किंवा शाळेमधनं ही गाडी व्हॅन ज्यावेळेला चालत असते त्याचा लाईव्ह डेमो तुम्ही आपल्या लॅपटॉपवर किंवा अँड्रॉइड इनेबल फोनवरती बघू शकता. त्याचबरोबर गाडीच्या वरच्या बाजूला पालकांसाठी काही सूचना लिहिण्यासाठी नोटीस बोर्ड लावण्यात आलाय. चालकाला परवडेल असं गाडीचं मायलेज आहे. इतर गाड्यांच्या तुलनेत या गाडीचं मायलेज 20 किलोमीटर असेल असा दावा कंपनीनं केलाय. महिंद्रा कंपनीनं बाजारात आणलेल्या महिंद्रा मॅक्झिमो मिनी व्हॅन VX मुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची चिंता काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. या व्हॅनची सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणेच निर्मिती करण्यात आली आहे. कशी तयार झाली आहे ही व्हॅन पाहूयात. महिंद्रा मॅक्झिमो मिनी व्हॅन या स्कूल संदर्भात अधिक माहिती सांगण्यासाठी माझ्यासोबत आहेत ब्रँड हेड महेश कुलकर्णी सर. सर, काय या स्कूल व्हॅनचे फीचर्स आहेत, काय सांगाल? मुलांसाठी स्कूल बस मध्ये सेपरेट जागा देण्यात आलेली आहे, जिथे ते त्यांचं दप्तर किंवा स्कूलचा डबा हे आरामदायीरित्या ठेवू शकतात. अनेक सेफ्टी फीचर्स या गाडीमध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलेले आहेत. गाडीला अतिशय आरामदायी बनवण्यासाठी मोठ्या सीट्स प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत. मोनोकॉक टेक्नॉलॉजी या गाडीमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे मुलांचा प्रवास हा जर्क फ्री राहील आणि अनेक सेफ्टी फीचर्स ज्या अनुषंगाने विंडोला ग्रिल्स आहेत किंवा चांगली ब्रेकिंग सिस्टीम आहे किंवा साईड कोलिजन बार्स आहेत, फ्रंटल कोलिजन बार्स आहेत आणि मुख्य म्हणजे सेफ आय टेक्नॉलॉजी, जी अतिशय आधुनिक सेफ्टी टेक्नॉलॉजी या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे. सर, स्कूल बस म्हटलं का सुरक्षेचा मुद्दा मुलांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, तर त्याबद्दल काय अधिक माहिती सांगाल सुरक्षेच्या दृष्टीने? जेव्हा आम्हाला स्कूल बसची निर्मिती करायची होती त्यावेळेला आम्ही अख्ख्या देशामध्ये बऱ्याचशा स्कूल्समध्ये गेलो, तिकडच्या मुलांशी बोललो, पालकांशी बोललो, मुख्याध्यापकांशी बोललो आणि आम्हाला हे समजलं की आजच्या भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी स्कूल बसमध्ये मुलं जेव्हा ट्रॅव्हल करतात ते सेफ नसतात. बरेच लोक बाहेर लटकून प्रवास करतात, बऱ्याच ठिकाणी रॅश ड्रायव्हिंगमुळे अपघात होतात. त्यामुळे स्कूल बस सेफ्टी हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सध्या चर्चेला जात आहे. या अनुषंगाने आम्ही महिंद्रा मॅक्सिमो मिनी व्हॅन स्कूल बस सेफ्टीच्या दृष्टीने जी गाडी बनवण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा सेफ्टी फीचर्स देण्यात आलेले आहेत. विंडोजना ग्रिल आहे. या गाडीमध्ये फायर एक्सटिंग्विशर देण्यात आलेलं आहे. दोन्ही दरवाजांना चाइल्ड लॉक देण्यात आलेले आहेत. मोनोकॉकचं कन्स्ट्रक्शन या गाडीमध्ये आहे. फ्रंटल आणि साईड कोलिजन बार्स या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेफ आय टेक्नॉलॉजी, ही अतिशय आधुनिक टेक्नॉलॉजी या गाडीमध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. ज्या अनुषंगाने तुम्ही जर का असं विचार केलात की आज दोन्ही पालक जरा वर्किंग असतील, ज्याला आई आणि वडील हे दोन्ही जर का वर्किंग असतील तर त्यांना अतिशय एक मोठी चिंता असते की माझा मुलगा किंवा मुलगी
शाळेमध्ये वेळेवर आणि सुखरूप पोचतो की नाही ते कळण्यासाठी या सेफाय टेक्नॉलॉजीचा फार मोठा उपयोग होतो. असं जर का त्या पालकांना किंवा मुख्याध्यापकांना त्यांच्या मोबाईल फोनवरती SMS अलर्ट मिळतात जर का ही गाडी एखाद्या ठराविक स्पीडच्या लिमिटच्या दृष्टीने क्रॉस केली किंवा त्यांनी काही वेगळं डायरेक्शन या गाडीने घेतली किंवा ड्रायव्हर जर का रॅश ड्रायव्हिंग करत असेल तर त्यानुसार सिग्नल्स त्या मुख्याध्यापकांना आणि पालकांना मिळतात. दुसरं असं आहे की या गाडीमध्ये GPS टेक्नॉलॉजी असलेले 2 कॅमेरे लावलेले आहेत ज्याच्यामध्ये एक स्टॅटिक कॅमेरा आहे आणि एक डायनॅमिक कॅमेरा आहे. स्टॅटिक कॅमेऱ्याच्यानुसार तुम्ही असं बघू शकता की या गाडीचं रेकॉर्डिंग आतमध्ये जी मुलं कशी ट्रॅव्हल करतात ते त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलं जातं. लगभग 48 तासाचं रेकॉर्डिंग तुम्ही कधीही तुमच्या सोयीनुसार बघू शकता. आणि दुसरा एक GPS इनेबल जो कॅमेरा आहे ज्याच्यामध्ये एक डायनॅमिक व्हिडिओ शूटिंग असतं ज्याची विशेषता अशी आहे की जी तुम्ही कुठूनही म्हणजे घरनं ऑफिसमधनं किंवा शाळेमधनं ही गाडी व्हॅन ज्यावेळेला चालत असते त्याचा लाईव्ह डेमो तुम्ही आपल्या लॅपटॉपवर किंवा अँड्रॉईड इनेबल फोनवरती बघू शकता. त्यामुळे कधीही कुठूनही आपली मुलं कशी ट्रॅव्हल करत आहेत स्कूल बसमध्ये ते सेफ आहेत की नाही याचं जाणकारी सेफाय टेक्नॉलॉजीनुसार प्रत्येकाला मिळू शकते. ही या गाडीची विशेषता आहे. सर, नुकताच आपण औरंगाबादमध्ये स्कूल व्हॅन सेफ्टी वीक साजरा केला. कशा पद्धतीचा तो कार्यक्रम झाला, तिथे कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्याला मिळाला? जेव्हा आम्ही हे स्कूल बस सेफ्टी व्हेकल बनवली त्यावेळेला आमच्या एक लक्षात आलं की स्कूल बसबद्दल जी सेफ्टीची जेवढी जागरूकता समाजामध्ये पाहिजे, पालकांमध्ये पाहिजे, मुख्याध्यापकांमध्ये पाहिजे, जे गाडी चालवतात ते थर्ड पार्टी ऑपरेटर त्यांच्यामध्ये ज्याची जाणीव पाहिजे तितकी आज अवेलेबल नाही आहे. आणि ती करण्यासाठी महिंद्राने एक प्रोग्रॅम निर्माण केला ज्याचं नाव आम्ही दिलं स्कूल बस सेफ्टी वीक. ज्या अनुषंगाने आम्ही एक वीकभर हा प्रोग्रॅम प्रत्येक सिटीमध्ये करत असतो. चालवता शाळांसाठी त्यांना सेफ्टी टिप्सबद्दल, गव्हर्नमेंटच्या सेफ्टी रेग्युलेशनबद्दल, तुम्ही सेफ्टी कशी गाडीमध्ये ठेवावी त्याच्याबद्दल आम्ही याच्यामध्ये टिप्स आणि ट्रेनिंग देत असतो. आणि ओव्हर अँड अबाउट दॅट आम्ही याच्यामध्ये एक बरेचसे त्या समाजातले बाकीचे जे घटक असतात जसे ट्रॅफिक पोलीस आहेत किंवा बरेचसे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत त्यांच्या मदतीने सुद्धा आम्ही पॅनल डिस्कशन्स करतो आणि याच्यामध्ये जागरूकता आणण्याचा प्रयत्न करतो. सर, स्कूल बस म्हटलं का एक त्यातला महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे ओनर, स्कूल बसचा ओनर. तर त्यांच्या दृष्टीने कशी फायदेशीर असेल? स्कूल बसच्या ओनरच्या दृष्टीने मॅक्सिमम मिनिव्हॅन ही अतिशय फायदेशीर व्हेकल समजण्यात येईल. 8 सीटरची अतिशय कम्फर्टेबल सिटिंग या गाडीमध्ये असते. अतिशय महत्त्वाचं म्हणजे याला 25 HP जे CRD इंजिन टेक्नॉलॉजी दिलेली आहे त्यामुळे 20 किलोमीटर पर लिटरची फ्युएलची मायलेज त्या गाडीमुळे ऑपरेटरला मिळू शकतं. ऑन अँड ॲव्हरेज जर का तुम्ही कंपेअर केलं तर नियरेस्ट कॉम्पिटिशन आणि आमच्या गाडीमध्ये प्रत्येक महिन्याला ऑपरेटरला लगभग 4,000चं यामुळे अतिरिक्त सेविंग मिळू शकतं. वर्षाला 50,000चं सेविंग आणि अतिशय कम्फर्टेबल वाहन आपल्या मुलांसाठी हा खरोखरच प्रत्येक ऑपरेटरला अतिशय मोठा फायदा म्हणण्यात येईल. सर, या व्हॅनला मार्केटमध्ये कसा रिस्पॉन्स मिळतो आहे, कशा पद्धतीचा लोक पुढे येतात, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो आहे? व्हॅनला अतिशय सुंदर रिस्पॉन्स आहे. याची किंमत आम्ही अतिशय किफायतशीर ठेवलेली आहे. 3,90,000ला ही आमची बेसिक गाडी मिळते. 20,000मध्ये ही गाडी संपूर्णरित्या स्कूल किटच्या दृष्टीने आम्ही इक्विप करू शकतो आणि त्यानुसार ऑपरेटरला देऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही याला जर का सेफाय टेक्नॉलॉजीने जर का गाडी तुम्हाला हवी असेल तर विथ स्टॅटिक कॅमेरा या गाडीची किंमत 4,30,000पर्यंत ऑपरेटरला मिळू शकते. अतिशय सुंदर रिस्पॉन्स आहे. 1500च्या आसपास स्कूल बस ऑलरेडी विकलेल्या आहेत मार्केटमध्ये आणि ओव्हरऑल रिस्पॉन्सबद्दल आम्ही अतिशय समाधानी आहोत. धन्यवाद सर, ही सगळी बातचीत आमच्याशी केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधवसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. मुलांना शाळेत पोहोचवण्याची जबाबदारी असते ती वाहन चालकांची. वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती करून देण्याच्या उद्देशानं महिंद्रा मॅक्झिमो व्हिनिव्हॅन VX प्रस्तुत स्कूल बस सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. पाहुयात काय होता हा कार्यक्रम. बहुत से लोग ट्रैफिक नियम का पालन नहीं करते. जिस तरह आपने माननीय RTO साहब को यहाँ पे जहमत दी बुलाने की, तो ACP ट्रैफिक को भी बुलाते तो हम बताते थे कि हमारे को रास्ते में क्या क्या तकलीफ आती. गाड़ियाँ बड़ी हैं, बच्चे हैं, तो हमें को स्टॉप पे खड़े रहने की भी तकलीफ होती, चौक पास करने की भी तकलीफ होती. तो आप इसके तरफ ध्यान दीजिए दिव्य मराठी के पेपर के जरिए. प्रत्येक बसमध्ये अटेंडन्स असतात. अटेंडन्सला एज्युकेट करणं वगैरे सगळं करतात आणि इवन शाळांमध्ये सुद्धा
प्रिन्सिपल आणि सगळी जी ट्रान्सपोर्ट कमिटी असते ड्रायव्हर्सची मीटिंग घेऊन कंडक्टर्सची मीटिंग घेऊन त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करतात. आणि इवन आता रिसेंटली ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंटने ड्रायव्हर्स ट्रेनिंग प्रोग्राम घेतला किंवा ट्रॅफिकमध्ये त्यांनी कसं वागायला पाहिजे. कारण काय आहे की प्रत्येकाला घाई आहे, प्रत्येकाला वेळ कमी आहे. पण त्याचा अर्थ असं नाही की तुम्ही ओव्हर स्पीड करा किंवा तुम्ही ट्रॅफिक रूल्स रेग्युलेशन्स तोडा, असं काही नाही. जर तुम्ही ते रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळले तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रवासामध्ये तुम्हाला 1 तासामध्ये 2 किंवा 3 मिनिटाचा फरक पड़ता है. आपका बच्चा आपको छोड़ के वो जो स्कूल जो आपके बस में आता है बच्चा, आपका बस छोड़ के दूसरे बस पे नहीं जाना चाहिए. तो मुझे मेरी पूरी गाड़ियाँ एकदम सही तरीके से मेंटेनेंस एकदम ठीक रखना चाहिए, उसकी साफ सफाई रखना चाहिए. वेरी गुड. और दूसरी बात, ये जो पेरेंट्स जो है तो उनको भी अपना पूरा विश्वास होना चाहिए कि ये आदमी सही है कि इसकी गाड़ी के अंदर मेरा बच्चा सही तरीके से जा रहा है. ये विश्वास कब आएगा सर? जब अपन सही तरीके से लेके जाएंगे. वेरी गुड. अगर अपन कोई व्यसन नहीं करते, हाँ, वो वगैरह नहीं पीते, बिल्कुल, तो वही सामने वाले को भरोसा आता है कि भाई ये सही लेके जाता है. वो उसको भी देखता है हर टाइम. तो ये आदमी किस तरीके का. बससाठी रजिस्ट्रेशन जर आम्ही त्या प्रामुख्याने बघतो की कोणतीही बस रजिस्टर झाले तेव्हापासून त्याचं वयोमर्यादा ही 15 वर्षाच्या पेक्षा जास्त असणार नाही. त्या वाहनाला पिवळा रंगच असावा. त्याच्यानंतर आरशाला दोन्ही बाजूला मोठे आरसे असावे. आतमध्ये आरसा असावा जेणेकरून लहान मुलांची जे ॲक्टिव्हिटीज आहे त्या ड्रायव्हरला चालकांना दिसावं. आणि उतरताना मुलं उतरले किंवा नाही उतरले हा एक नियम आहे. त्याच्यानंतर पिवळा कलर, त्या बाजूला ब्राऊन कलरचा एक पट्टा मोठा जेणेकरून त्या शाळेचं नाव असेल, त्याच्यावर शाळेचा फोन नंबर असेल, कॉन्टॅक्ट नंबर असेल. तसेच आतल्या बाजूला जे विद्यार्थी आहे त्याची एक लिस्ट, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांच्या पालकाचे जे काय असेल ते, त्याच्यानंतर कुठे उतरणार आहे याची पण लिस्ट असावी. त्याच्यानंतर आतमध्ये जायच्या वेळेस तो एक दंडा लागते. त्याच्यानंतर मुलांनी बाहेर डोकावू नये याच्यासाठी त्याला जाळी किंवा हे लागते आवश्यक आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हरची कॅबिन जी असते ही पूर्णपणे जाळी असावी जेणेकरून मुलं लहान मुलं त्यांना कळत नाही त्या आतमध्ये जाऊ नये. असे जे छोटे छोटे हे आहे आणि आवश्यक कसं आहे. आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता वाहन चालक आणि शाळा प्रशासन यांच्या समन्वय साधण्यासाठी महिंद्रा मॅक्झिमो मिनी व्हॅन VXनं स्कूल बस सुरक्षा सप्ताहादरम्यान विविध शाळांच्या प्राध्यापकांचं चर्चासत्र आयोजित केलं होतं. बघूयात या चर्चासत्राची एक झलक. मला एक सांगायचं होतं की रिक्षावाल्यांवर जे आपण आता चर्चा झाली आहे त्याच्यावर की ऑटो रिक्षामध्ये पालक खूप इंटरेस्टेड असतात कारण त्यांचं फायनान्शियल प्रॉब्लेम असतं. तर त्याच्यावर आपण काही नियम लागू करू शकतो. Because our school is trying the best. I am belonging to NGM Cloverdale School, and our school is trying the best to stop those rickshawalas. And because of that, we have reduced the bus fees also. कि जो पास के एरिया के लोग हैं वो इतना ही फीस पे करेंगे, लेकिन आप रिक्शे में मत भेजिए बच्चों को. तो उसके ऊपर कुछ नियम कभी आ सकता है फ्यूचर में, या ऐसा कुछ प्लान है आप लोगों का? कि आप स्कूल अथॉरिटीज अपनी कॉलोनीज के हिसाब से नहीं, बस अफोर्ड नहीं कर सकते, नो डाउट आप करिए मत. आप पेपर में ऐड दीजिए, जो भी लोग आएंगे या फ्री डिस्कशन के लिए बुलाइए और आपके स्कूल कमेटी है कमेटी में बुलाइए और किराया तय कीजिए. सोल्यूशन इज देयर. जो बसेस आती है तो उसके अंदर बदल उसके ऊपर आता है. इंटीरियर साइड में जैसे अलग से कैबिन होना चाहिए. कैबिन के लिए अलग एक्सपेंडिचर आता है. इमरजेंसी एग्जिट होता है उसके लिए भी अलग से एक्सपेंडिचर आता है. ठीक है सर. अंदर का कैब अभी और एक रूल है कि अंदर में 3-4 जैसे कोर्स होना चाहिए. आप लोग एडमिनिस्ट्रेशन के लोग हैं, कंपनी वाले को बोलिए कंपनी से ही प्रोवाइड कीजिए. और स्कूल वाले अगर कोई आपके पास में प्रपोजल लेकर आते हैं तो आप उनको इंस्टॉलमेंट दो, 2 साल, 5 साल, 8-10 साल. इट इज वेरी इजी. दे पे रेगुलरली. कोई भी संस्था चालक, इट इज ऑफ उर्दू मीडियम, ऑफ इंग्लिश मीडियम और एनी मीडियम, कोई भी आपको दे विल पे यू. खाली इतना हुआ कि अप्रैल और मई के मंथ में आपको थोड़ा सा इंस्टॉलमेंट का आगे पीछे होगा, मगर पूरे 1 साल में अच्छी तरह होगा. बसेस का और ये जो मैक्सिमो का स्कूल बस अलग बनती है. और आप जो बोल रहे हैं वो हर चीज़ जो येलो कलर की स्कूल बस कंपनी से बन के आती है उसके अंदर मौजूद है. उसके बगैर गाड़ी पास नहीं होती. So it's my request, sir,
that it might be aware of for the RTO or the urban police stations, but the rural police stations still they are not aware, and many buses fly from city to the rural areas. जे सिटी हद्दीमध्ये आहे आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि इव्हन आमच्याकडे ट्रॅफिक ब्रँच असल्यामुळे आम्ही ट्रॅफिकचा एक ऑफिसर त्याच्यावर अपॉइंट करू शकतो. आता हे जे ग्रामीण भागातील जे आपण समस्या सांगितले, तर आपण इन केस ग्रामीण भागातील पोलीस स्टेशनकडनं जर आपल्याला कुठला रिस्पॉन्स मिळाला नाही तर आपण तिथल्या SDPOला किंवा SPला डायरेक्टली पत्र लिहावं. त्यांना रूल्स माहीत आहेत, ठीक आहे, ते त्या पोलीस स्टेशनला डायरेक्ट करू शकते. स्कूल बसचे होणारे अपघात आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा यावर उपाययोजना म्हणून महिंद्रा कंपनीनं बाजारात आणलेल्या मॅक्झिमो VX मिनी व्हॅन ही एक चांगला पर्याय असू शकते असं म्हणायला काहीच हरकत नाही. आपल्या विशेष कार्यक्रमात आज आपण इथंच थांबूया. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.